यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ही सफाई शेअर केली आणि त्यावेळेस खूप ऊन होतं। आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे, त्या गोष्टीला आता 1 ते 1.5 महिना झाला। त्यावेळेस खूप ऊन होतं आणि त्यावेळेस सगळ्याच प्रकारच्या डाळी किराणा मालामध्ये भरल्या होत्या आणि त्या स्वच्छ करून त्याला कडक ऊन देऊन कंटेनरमध्ये भरल्या पण होत्या। कंटेनर पण स्वच्छ करून ठेवले होते आधीच, पण ते डाळीनं भरलेले कंटेनर हे असेच ठेवून दिले होते। पण हळूहळू परत ते व्यवस्थित करत गेले आणि सगळं व्यवस्थित ठेवलेले आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। सगळे चकाचक स्वच्छ करून चांगले 2-3 तास हवेला वाळत घालून त्यामध्ये स्वच्छ केलेल्या डाळी भरून ठेवल्या। डाळीला कीड लागू नये म्हणून उन्हात 2 ते 3 दिवस वाळत घातल्या होत्या। आता 4-6 महिने किंवा वर्षभर खराब होणार नाहीत। त्यावेळी जशी जमतील तसेच त्यात लावत गेलते। त्यानंतर रोजच्या रोज घरातली कामे आवरले की अलमारी पण आवरून घ्यायची आणि आता सगळी लावून झाली। वेळ न लावता कसं आवरले ते पाहूयात। घराच्या सगळ्या सफाईचे काम झालं, घर आवरले की खूप फ्रेश वाटतं। आता पावसाळा चालू झाला,
पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते, म्हणून आज बनवत आहे दुधातल्या दशम्या। ह्या दशम्या घरातल्या सर्वांनाच आवडतात आणि आमच्या पोरींना पण खूप आवडतात, म्हणून सगळ्यांसाठी हा बेत केला। या दशम्यासोबत शेंगदाणा चटणी जर असेल तर खूप छान लागते। चटणी पण कुटून ठेवली। आजच्या दशम्या ह्या खूप जणांसाठी आहेत। आकांक्षाचे पण दिवस भरत आलेत, तिची कधी पण डिलिव्हरी होऊ शकते। आमच्या सर्वात लहान मुलीला खूप आवडतात, संस्कृतीला, तिच्यासाठी पण। आणि मोक्षदाना पण कधीच याआधी खाल्ल्या नाहीत, तिला पण बोलवले। सगळेजण आहेत म्हणून जास्तीचे बनवायले। पहिल्या 2 तयार झालेल्या दशम्या देवासाठी दाखवल्या आणि सगळ्या तयार झाल्या की मुलींना पण द्यायच्या। आम्ही दिवाळीनंतर तिरुपती ट्रिप केली। त्या ट्रिपमध्ये दुधाच्या दशम्या आणि शेंगदाणा पोळी, त्यासोबत शेंगदाणा चटणी घेतली होती। आमची 10 दिवसाची ट्रिप होती। आम्हाला त्या ट्रिपमध्ये दशम्याचा खूप आदर झालता। बाहेर फिरायला गेल्यानंतर एखाद्या वेळेस नाही जेवणाची व्यवस्था झाली तर त्यावेळेस जवळचं अन्न असलेलं खूप चांगलं असतं। ही आधी शेंगदाणे चटणी तयार करून ठेवली होती। दशम्या खूप मस्त झाल्या। थोडं थोडं तूप किंवा तेल लावून शेकायचं, खूप जास्त तेल वगैरे लावायचं नाही। त्या कच्च्या पण भाजायच्या नाही। सगळ्याच तयार झाल्या। ज्या छोट्या छोट्या बनवल्या त्या संस्कृतीसाठी। संस्कृती ही बऱ्याच वेळापूर्वी आली, तिला आत्ताच देणार आहे। आणि दुसरा मोठा डब्बा आहे तो आकांक्षासाठी। आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे पाऊस पण चालू आहे बाहेर, त्यामुळे तिच्याच घरी जावे लागेल। आता पॅक करते। दोघींना पण दशम्यावरती शेंगदाणा चटणी टाकते आणि पॅक करून दोघींना पण देते। आकांक्षाला माहेरात येऊन पण 15 ते 20 दिवस झाले। मी काही नवं केलं तर तिला नेऊन देत असते। मी आज पण बनवल्या गरमागरम दशम्या तिच्यासाठी घेऊन चालले। मी ज्यावेळेस तिथे पोहोचले त्यावेळेस आकांक्षा घरामध्ये नव्हती, ती आंघोळीसाठी गेलती। मग तिच्या आईला बाहेर बोलवून त्यांच्या हातात तो डबा दिला। त्या आतमध्ये बोलवत होत्या। मला पण खूप भूक लागली होती आणि जेवणाचा पण टाईम झालता। माझ्या मिस्टरांचं त्याच साईडला दुकान आहे आणि त्यांना पण लवकर या म्हणलं, खूप भूक लागली आणि पावसाचा वेग पण वाढत होता।